नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच करप्शन परसेप्शन इंडेक्स जो आहे 2025चा हा पब्लिश करण्यात आला आणि यामध्ये नेमका भारताचा नंबर किती आहे किंवा एखाद्या देशामध्ये किती प्रमाणात करप्शन आहे, भ्रष्टाचार आहे, हे कशा पद्धतीने काउंट केलं जातं आणि जगामध्ये कशी नंबरिंग असते, पहिले 5 देश कोणते, त्याचबरोबर या ठिकाणी भारताचा नंबर कितवा आहे, भारताची स्केल कितवी आहे आणि ही स्केल कशा पद्धतीने मेजर केली जाते, या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि जर तुम्ही डायरेक्शन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर या ठिकाणी पहिले सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. तर आता यामध्ये हा जो इंडेक्स आहे हा दरवर्षी पब्लिश केला जातो कोणामार्फत, त्या ठिकाणी ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल. आता ही ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल ही एक प्रकारची मूव्हमेंट आहे, ऑर्गनायझेशन आहे, जी 100 पेक्षाही जास्त देशामध्ये या ठिकाणी की फाईट करते इनजस्टिस ऑफ करप्शन. ओके, किंवा की करप्शनमुळं की जे इनजस्टिस क्रिएट होत असतं त्याविरुद्ध या ठिकाणी ही काम करते आणि दरवर्षी हा रिपोर्ट पब्लिश केला जातो. आता 2025चा जो रिपोर्ट आहे हा रिपोर्ट या ठिकाणी नेमकं काय सांगतो तो पण आपण पाहू. पण त्या अगोदर व्हॉट इज मीन बाय करप्शन, किंवा या ठिकाणी करप्शन म्हणजे काय किंवा भ्रष्टाचार म्हणजे काय. भ्रष्टाचार म्हणजे काय आहे? वी डिफाईन करप्शन ॲज द अब्यूज ऑफ इंटरेस्टेड पॉवर फॉर प्रायव्हेट गेन. म्हणजे जी पब्लिक प्रॉपर्टी आहे, जी सरकारी मालमत्ता आहे, त्याचा स्वतःच्या स्वार्थासाठी, खाजगी स्वार्थासाठी वापर करणे, याला काय म्हटलं जातं? करप्शन किंवा भ्रष्टाचार असं म्हटलं जातं. आता यामध्ये नेमकं हा जो इंडेक्स आहे, ओके, करप्शन परसिव, यामध्ये 2025चा करप्शन परसेप्शन इंडेक्स जो आहे, ओके, यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते आपण बघू. हु विल टेक द लीड इन द फाईट अगेन्स्ट द करप्शन. म्हणजे याच्यामध्ये ह्याच्यामध्ये वरती कोण आहे, शेवटी कोण आहे, हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. करप्शन परसेप्शन्स इंडेक्स 2025. आता यामध्ये हा CPI shows that the corruption remains a serious threat. Okay, it's a remains a serious threat in every part of the world, although there are limited sign of progress. ठीक आहे, म्हणजे जगातल्या प्रत्येक भागामध्ये, जगातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये काय आहे? करप्शन या ठिकाणी आहे. लीडर मस्ट ऍक्ट टू टॅकल अब्यूज ऑफ पॉवर अँड वायडर फॅक्टर ड्रायव्हिंग धिस डिक्लाइन सच ॲज रोलबॅक, डेमोक्रेटिक चेक बॅलन्सेस आणि अटॅक ऑन इंडिपेंडेंट सिव्हिल सोसायटी. त्यामुळे काय होतं आहे की अनेक प्रकारचे या भ्रष्टाचाराचे प्रकरणे उघडे होत आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी हे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लोक काय करत आहेत तर ह्याच्यामध्ये स्ट्राईक करत आहेत. तर हे सगळं दिसत आहे. आणि CPI रँक 182 कंट्रीज. ओके, आता यामध्ये किती कंट्रीज आहेत? 182 कंट्रीज आहेत. अँड टेरिटरीज वर्ल्ड वाईड बाय दिअर परस्यूड लेवल ऑफ पब्लिक सेक्टर करप्शन. याच्यामध्ये कोणतं करप्शन या ठिकाणी इन्व्हॉल्व आहे? पब्लिक सेक्टर, म्हणजे सार्वजनिक क्षेत्रामधलं जे काही भ्रष्टाचार आहे तो या ठिकाणी काउंट केला गेलेला आहे. तर यामध्ये काही कंट्रीज आहेत, 32 कंट्रीज हॅव सिग्निफिकंट रिड्यूस देअर करप्शन लेवल सिन्स 2012. ओके, यामध्ये काही कंट्रीज आहेत की ज्यांचं करप्शन हे कमी झालेलं आहे. मग आता हे करप्शन किंवा भ्रष्टाचार जो आहे तो कशा पद्धतीने काउंट केला जातो, किंवा एखादा देश खूपच भ्रष्ट आहे हा कसा या ठिकाणी ठरवलं जाते? स्केल काय आहे? तर स्केलमध्ये काय आहे त्या ठिकाणी 0 पासून ते 100 पर्यंतची ही स्केल आहे. ठीक आहे. आता 100 म्हणजे काय आहे? त्या ठिकाणी व्हेरी क्लीन. ओके, 100 म्हणजे काय आहे? या ठिकाणी व्हेरी क्लीन आहे. व्हेरी क्लीन म्हणजे काय आहे? कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नाही. आणि 0 म्हणजे काय आहे? या ठिकाणी हायली करप्ट. ओके, खूपच जास्त प्रमाणात काय आहे? करप्शन त्या ठिकाणी आहे. त्यामुळं ह्याच्यामध्ये या स्केलमध्ये काय करणं कुठं जाणं गरजेचं आहे? तर 0 पासून ते 100 कडे जाणं गरजेचं आहे. म्हणजे 0 पासून ते 100 कडे जाणे गरजेचं आहे. तर तो देश काय होणार आहे? समृद्ध किंवा भ्रष्टाचारापासून मुक्त होणार आहे. जर तो देश या ठिकाणी हा 0 पाशी असेल तर हायली करप्ट आहे, आणि 100 पाशी असेल तर या ठिकाणी काय आहे की कुठल्याही प्रकारचं करप्शन नाही, तो देश क्लीन आहे. मग असे नेमके देश कोणते आहे जे क्लीन आहेत? हे असे देश आहे जे या ठिकाणी सर्व प्रकारच्या इंडेक्समध्ये वरती असतात. म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये वरती असतात, बरोबर. त्याचबरोबर अनेक प्रकारचे हॅपीनेस इंडेक्समध्ये वरती असतात. तेच देश या ठिकाणी ह्या भ्रष्टाचाराच्या ह्याच्यामध्ये काय आहेत? या ह्याच्यामध्ये की क्लीननेसच्या इंडेक्समध्ये, म्हणजे या कॅटेगरीमध्ये ते देश येतात. ओके, मग भारताचा नंबर कुठं आहे हे सुद्धा आपण पाहू. तर
यामध्ये जर आपण पाहिलं तर वरच्या नंबरला कोण आहे, या ठिकाणी डेन्मार्क आहे. ओके, आपल्याला रँक महत्वाची आहे की डेन्मार्क आहे. आता डेन्मार्कचा स्कोर किती आहे, 89 आहे. 89 म्हणजे काय आहे, 100 कडेच जात आहे. म्हणजे सगळ्यात क्लीन देश ज्यामध्ये या ठिकाणी भ्रष्टाचार जो आहे तो नामात्र असणार आहे. ठीक आहे, तर तो देश म्हणजे काय आहे, डेन्मार्क आहे. दुसरं कोण आहे, फिनलँड आहे. तिसरा आहे सिंगापूर आहे. चौथं न्यूझीलंड आणि पाचवा जो आहे नॉर्वे, सहावा स्वीडन आणि सातवा आहे या ठिकाणी सहावाच आहे स्वित्झर्लंड. म्हणजे हे देश असे आहेत जे या ठिकाणी सर्व प्रकारच्या इंडेक्समध्ये काय असतात, पुढे असतात. ओके, त्यामुळं या ठिकाणी ह्या देशाच्या बाबतीत महत्त्वाचं आहे. आता बाकी जर आपण पाहिले ह्या स्केलमध्ये, जर आपण या ठिकाणी बाकीचा विचार केला तर इथं जसं युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आहे, तर याचा जो स्केल आहे ते किती आहे, 64 आहे. रँकमध्ये किती होतो तो 29 नंबरचा आहे, 29. आता रशियाच्या बाबतीत जर पाहिलं आपण, या ठिकाणी हा रशिया आहे. रशिया किती आहे, 22 नंबरला आहे. बरोबर. तर त्यानंतर या ह्याच्यामध्ये चायना जो आहे, चायना किती नंबरला आहे, चायना या ठिकाणी 76 नंबरला आहे. म्हणजे आपल्यापेक्षा ही चायनाची प्रगती चांगली आहे. इवन या ठिकाणी रशियामध्ये आपल्यापेक्षाही म्हणजे या ठिकाणी इथं रँक जे आहे रशियामध्ये सगळ्यात स्कोर हा जो आहे हा कमी आहे. रशियाचा स्कोर कमी आहे म्हणजे इथं काय आहे, या ठिकाणी रशिया जो आहे मोठ्या प्रमाणात इथं रशियामध्ये भ्रष्टाचार आहे असं म्हणायचं आहे. आणि चायनामध्ये काय आहे, तर चायना जर आपण पाहिलं तर चायना 43 आहे. म्हणजे याचा अर्थ काय, इथं भ्रष्टाचार कमी आहे. ठीक आहे, तर आणि या स्केलमध्ये आपल्याला दिसतं की हे जे आफ्रिकन राष्ट्र आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. जसं या ठिकाणी हा कोणता देश आहे, साऊथ सुदान आहे. ओके, इथं फक्त 9 स्केल आहे साऊथ सुदान. ओके, आणि ह्याचा नंबर जो आहे हा 181वा नंबर आहे. मग आता 181 आणि 182वा नंबर कोणता आहे ते आपण इथं बघू. शेवटचा म्हणजे शेवटच्या या स्केलमध्ये शेवटचा देश कोणता आहे, तर यामध्ये साऊथ सुदान आणि सोमालिया जे आहेत, या ठिकाणी साऊथ सुदान आणि सोमालिया हे जे दोन देश आहेत, साऊथ सुदान आणि सोमालिया हे सगळ्यात जास्त या ठिकाणी काय आहेत, हे करप्ट किंवा मोठ्या प्रमाणात काय आहे तिथं करप्शन आहे असं हे या ठिकाणी इंडेक्स सांगतो. मग भारताची या ठिकाणी नेमकी पोझिशन कशी आहे, इथं आपल्याला भारत दिसतोय. भारताची पोझिशन आपण बघू. ठीक आहे, भारताच्या पोझिशनमध्ये भारताची जी रँक आहे ती किती आहे, स्कोर 39 स्कोर आहे. ठीक आहे, आणि 91 म्हणजे आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात अजूनही आपल्याकडे करप्शन आहे की आपली स्केल फक्त 39 आहे. आणि इकडे जर आपण बघितलं जे देश या ठिकाणी काय आहेत किंवा की 1 नंबरला आहे त्यांचा स्कोर जर आपण ह्या दोघात कंपॅरिझन केला, ओके, तर यामध्ये डेन्मार्क बघा. ओके, डेन्मार्कचा स्कोर किती आहे, 89 आहे. आपला आहे 39. म्हणजे आपल्या देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात काय आहे, करप्शन अजूनही आहे. ठीक आहे, इथं लक्षात ठेवा. आपल्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनच लक्षात ठेवलं तर या ठिकाणी किती आहे, 182 देशामध्ये आपला 91 नंबर आहे. स्केल आहे 39. ओके, आणि 2024 पेक्षा आपण एक जो स्कोर आहे तो इन्क्रीज केलेला आहे. म्हणजे थोड्याफार प्रमाणात काय आहे, आपल्या इथं करप्शन कमी झालं थोड्याफार प्रमाणात. ओके, अजूनही काय आहे आपल्या देशामध्ये करप्शन आपल्याला इथं दिसतं. ठीक आहे, तर भारताची स्केल यामध्ये किती आहे, तर 91 नंबर आहे, 91 नंबर आहे 182 देशात आणि स्कोर आहे 39. ओके, तर अशा पद्धतीनं अत्यंत महत्त्वाची आपल्याला 1 मार्क डेफिनेटली देणारी ही महत्त्वाचा असा रिपोर्ट आहे. त्याचबरोबर डायरेक्शन अकॅडमीची डेडिकेटेड अशी कंबाईन पूर्व परीक्षेची बॅच ऑफलाईन आणि ऑनलाईन स्वरूपात दोन्ही ठिकाणी सुरू आहे. त्याचबरोबर राज्यसेवेची बॅच डेडिकेटेड प्री आणि मेन्ससाठी फिनिक्स बॅच सुद्धा अवेलेबल आहे. या बॅचेस त्याच व्यतिरिक्त सरळ सेवेच्या सुद्धा बॅचेस अवेलेबल आहेत आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर. तुम्हाला डायरेक्शन अकॅडमीचे ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करायचं आहे. त्याचबरोबर काही क्युरी असेल किंवा या ठिकाणी तुम्हाला ही PDF पाहिजे असेल, इतर नोट्स पाहिजे असेल तर यासाठी जरूर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करायचं. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, भेटू नवीन या ठिकाणी किंवा नवीन विषयानुसार किंवा या ठिकाणी नवीन विषयाला धरून आपण परत भेटूया. थँक्यू, ऑल द बेस्ट, जय हिंद.